माध्यमातून हे आकर्षित करणाऱ्या पाठच्या 2 वर्षात आणि हे 3रं वर्ष हे आकर्षित करणाऱ्या जणू काही प्रेमात पाडणाऱ्या अशा ह्या ट्रॉफीज देखील आपण पाहतोय। हे सर्व काही विजय गोविंद पाटील एक शेठ माणूस म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी प्रचंड मोठी मेहनत त्या सर्वांचं पुन्हा एकदा आज हृदयाच्या अंतःकरणापासून संपूर्णतः आगरी कोळी युवा प्रतिष्ठान आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय। मॅचच्या दिशेने कॉम्बॉक्सवर आमच्या सोबतीने जोडले जातील संतोष चव्हाण सर। पहिला चेंडू लोअर फुलटच होता, यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न अगदी मैदानाला गुदगुळ्या करत जातोय। सिंगल धाव धाफकामध्ये भर पडत असताना आता धावेंचा श्रीगणेश केला जातोय। दोन्ही संघांकरता महत्त्वाची मॅच, नॉकआउट पद्धतीची मॅच असेल। जो संघ जिंकेल त्याला पुढे जाण्याची संधी मिळेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला क्वार्टर फायनल मध्ये मॅच देखील बघण्याची संधी मिळणार आहे। पण आज प्रेक्षक म्हणून ही मॅच फार महत्त्वाची। करो या मरोली परिस्थिती दोन्ही संघांच्या समोर उभी राहिली आहे। या मॅचला जिंकणं तितकंच महत्त्वाचं असेल दोन्ही संघांकरता। यावेळी फटका तर चांगला सजवलाय, खेळाडू आहेत, दोघांच्या डोक्याच्यावर बॉल चाललाय, बाउंड्री लाईनच्या दिशेने चांगली फिल्डिंग झाली आहे, बॉलला रोखलं गेलंय आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट राहिली आहे मृदुल सर। नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा धाफकामध्ये येत असताना परंतु अजून एक पारितोषिक येत आहे। एक दानशूर असा व्यक्ती अर्थातच परेश दादा भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 500 आणि हॅट्रिकला 1000 रुपये। सुमित तलेकर ह्या खेळाडूसाठी हे पारितोषिक असणार आहे। पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा तो प्रयत्न पुन्हा एकदा 2 धावा धाफकावर येत असताना आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आलेला तो चेंडू 2 धावा धाफकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत धाफक पहिल्या 3 चेंडूमध्ये 5 धावा धाफकावर येत आहेत। मृदुल सर बघा काहीतरी कनेक्शन आहे। सुमित तळेकर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला आणि परेश दादा भोर यांच्या माध्यमातून सातत्यपूर्वक त्यांच्याकरता पारितोषिक येत आहे। यावेळेस फटका चांगला सजवलाय, डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आलाय दूरवरून आणि बॉलला थ्रो देखील केलाय। रनआउटची दाट शक्यता आहे। बॉल जर किमान इथे कलेक्ट केला गेला असताना मृदुल सर तर किमान याच्यावरती डेफिनेटली विकेट असं लिहिलं गेलं असतं। यस नक्कीच फेकीमध्ये तितकीशी नेकी नव्हती, थोडासा फंबल आणि त्या कारणास्तव त्या 2 धावा धाफकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 7 धावा धाफकावर येत आहेत। पहिल्या 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ वर द विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज आहे। डाऊन द ग्राउंड खेळण्याचा तो प्रयत्न सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये 8 धावा ह्या धाफकावर येतात। सुमित तळेकर खऱ्या अर्थानं तो प्रभावित करणारा खेळ, एक चेंडू 6 धावींची गरज असताना तो लगावलेला षटकार कोण विसरणार आणि तो आता गोलंदाजी मार्कवर आहे। शेवटचा चेंडू गती परिवर्तन उंच आहे, हवेत आहे, येतोय परंतु आता निसटला जातोय। झेल निसटतोय, धरणीला दान केला जातो आणि ज्या वेळेला झेल सुटतो ना त्या वेळेला आठवतं ते कोलकात्याचं ईडन गार्डनचं मैदान। अगदी 16 धावेंवर ज्या वेळेला द हिटमॅन रोहित शर्मा मुंबईचा राजा याचा झेल सुटला आणि त्यानंतर वन डे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 264 धावा कुटणारा तो मुंबईचा राजा अर्थातच भारताचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा यांना कोण विसरणार। सांगायचं इतकंच आहे, ज्या वेळेला झेल सुटते त्यानंतर फलंदाज आपले रंग उधळत असताना सातत्यानं पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 मध्ये 9 येतात। ऐकूया पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं डीजेला। मृदुल सर बघा म्हटलं जातं टेक कॅचेस अँड विन मॅचेस। कॅच सोडाल तर किमान मॅच हराल आणि ज्या वेळेस कॅच सुटतो त्या वेळेस इतिहास बनला जातो आणि आज परमेश्वर देखील साक्षी राहणार आहे। इतिहास बनणार की इतिहास बिघडणार आहे। यज्ञेश्वरला इथून जीवनदान मिळालंय आणि जीवनदान मिळालंय तर जले पे नमक नव्हे तर पूर्णपणे मिरची पावडर टाकण्याचं कार्य करणार हा षटकार। फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केलाय। पॉवर प्ले चालू आहे, नवीनच बॉल दिला जाईल।
चांगला स्ट्रोक आणि फुलटॉस बॉलचा इथून पुरेपूर फायदा घेतला गेला मृदुल सर. बघा मी सकाळच्या सत्रामध्ये देखील सांगितलं होतं की फुलटॉस बॉल 100 पैकी 95 बॉल तर बाहेर जातात मैदानाच्या आणि ते दृश्य आपल्याला पाहायला मिळालं सध्या तर. संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलं जाते. धावफक त्या षटकारांना आता खुलताय फुलताय धावफक धावफकावर आतापर्यंत 15 आहेत. ज्या ज्या वेळेला संधी मिळते त्यानंतर फलंदाज खऱ्या अर्थानं ते रंग उधळत असताना आपण सातत्यानं पाहिलंय आणि तो आतापर्यंत पहिल्या चेंडूवर आक्रमण हल्ला. पुढील चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरनं येतोय चेंडू सीमारेखा पार फुलवाला स्टँड मध्ये चौकार. यस धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं फुलवाला जो स्टँड आहे त्या प्रेक्षकांना त्या मान्यवरांना खऱ्या अर्थानं तो सलामी देणारा चौकार होता. त्या चौकारानं आता धावफक खुलतंय फुलतं आतापर्यंत धावफक धावफकावर 19 धावा. 1.2 चेंडूंचा खेळ यज्ञेशचा खेळ अगोदर देखील आपण पाहिला होता ज्याच्या खांद्यात मॅन ऑफ द मॅच ची जर्सी आहे. अर्थातच तो प्रभावित करणारा खेळ आहे. जब बडे शॉट आता है ते बघ दिमाग पे भी हल्ला होता है आणि हा दिमागावर हल्ला आहे. यज्ञेशनं आतापर्यंत त्या प्रकारचा खेळ केलाय. अतिरिक्त धाव धावफकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत 20 धावा. आउटसाइड डॉपस्टमचा मारा होता त्यानंतर अगदी चपळाईनं पुश केला जातोय. पुश करत असताना सिंगल धाव शॉट थर्डमॅन रिझन मध्ये ती सिंगल धाव येते आणि 21 धावा आतापर्यंत धावफकावर पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 1.3 चेंडूंचा खेळ. अर्थातच काय ती फ्लाइंग स्टार्ट आहे. जय थोडासा प्रेशरमध्ये थोडासा दबावामध्ये शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेला. पुन्हा एकदा धावचीची संधी असणार आहे परंतु फेकीत नेकी नव्हती. सिंगल धाव धावफकामध्ये भर पडत असताना आता 22 धावा धावफकावर. यस खलिद सर 2 to go. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पाहिला निहाळला आणि सोडून दिला. अर्थातच काय तर खलिद सर आमच्या दिशेनं वळतायत 2 हात फैला होत आहेत आणि अतिरिक्त धाव पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफस्टमचा मारा. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जगदीश भोईर सर असतील द लेजंड प्लेयर. दुसरीकडे गंभीर सर खलिद सर यांना देखील आपण पाहणार आहोत. वसई तालुक्यातील एक नामांकित पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्यानं हे आपण पंचांचं पॅनल पाहिलंय आणि त्यातीलच ते पंच एक नामांकित पंच आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडंसं परिवर्तन केलं जात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं तो खेळाडू आता बाहेर. प्रशांत भोईर आता मिडऑफच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातं. यस संतोष सर. नक्षत्र रिसॉर्टचे मालक इथे उपस्थित झाले त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. त्यांना मी विनंती करतो की आपण मानपूर्वक व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. नक्षत्र रिसॉर्टचे मालक त्यांना मी विनंती करतो आपण या वेलकम आणि मान सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावर येऊन बसायचंय. अजय मात्रे आतापर्यंत मागे ठरलेत. त्यांच्यावरती वारंवार आक्रमण केलं गेलं. शेवटचा बॉल आणखी शिल्लक आहे. हा कॅच पकडणं फार महत्वाचं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा रेड कलरची जर्सी म्हणजेच सर्वोत्तम कामगिरी 11 खेळाडूंपैकी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा खेळाडून त्याच्या माध्यमातून चुकी घडणं हा कुठेतरी ते मायनस पॉईंट पाहायला मिळेल. जय मात्रे सुरुवात चांगली झाली नाहीये पण फिनिश त्यांना गोड करावं लागेल. पहिला बॉल षटकार दुसरा बॉल चौकार त्याच्यानंतर वाईट सिंगल सिंगल वाईट त्याच्यानंतर आणखी एक सिंगल. आई जीवदानी बोलिंगचा संघ जाऊन पोहोचला 24-24 आकड्यावरती. एकही विकेट गमावली नाहीये. यावेळी सांकेता फटका चांगला सजवला. बिटवीन द गॅप चाललाय तोच खेळाडू आणखी एकदा त्या क्षेत्रामध्ये बॉल एक मिळाली आहे. दुसऱ्या करता हानामध्ये थोडाफार टाइम वेस्ट झालाय. एकाने समाधान व्यक्त करावं लागेल. षटक क्रमांक 2 ची होते समाप्ती. आई जीवदानी संघ जाऊन पोहोचलाय 25 आफ्टर 2 overs विदाउट लॉस. भरत कुडू
यांनी जर का षटकार लगावला तर बरबोत साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि लगातारचे 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बरबोत साहेब आणि भरत कोडू यांचं एक वेगळं नातं आहे, एक मैत्रीपूर्ण नातं आहे आणि यावेळेला बरबोत साहेब त्यांच्यावर ते पारितोषिक लावत आहेत. आतापर्यंत धावफकावर पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 25 धावा धावफकावर येत असताना आता सुमित तलेकर यांच्यासाठी देखील पारितोषिक आहे. अर्थातच अर्नाळा ग्रामपंचायतचे सदस्य परेश भोईर यांच्याकडून लगातारचे 2 विकेट 500, हॅट्रिक विकेट 1000 रुपयाचं ते पारितोषिक आहे. आता दोन्हीकडून पारितोषिक येत आहेत. संतोष सर, दोन्हीकडून प्रोत्साहित करण्याचं ते काम केलं जात आहे, परंतु कोण कोणावर भावी, कोण कोणावर आता हावी ठरणार ती येणारी वेळ दर्शवणार. शेअर मार्केट वाढलंय आणि शेअर मार्केट वाढले तर तुमचा बॅलन्स देखील वाढणार आहे, तुमची अमाऊंट देखील वाढणार आहे. सुमित तळेकर बॅक टू बॅक 2 विकेट घ्या. A1 जोडी परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून 500 आणि विकेट हॅट्रिक घ्याल तर 1000 रुपये. यावेळी समोरच्या क्षेत्रामध्ये फटका तर चांगला सजवला, डीपवरती खेळाडू, एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरं काही मिळणार नाहीये. मृदुल सर बघा, सुमित का बॉलिंग मार्कवरती आलाय, कारण की याच्या अगोदरचं षटक मागणं ठरलं गेलं आणि त्याच्यानंतर या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर सुमित तळेकर याला इथून ब्रेक थ्रू मिळून द्यावा लागेल आपल्या संघाकरता. आई जीवदानी बोलिंगचा संघ जाऊन पोहोचलाय 26 च्या आकड्यावरती. 2 बॉल आतापर्यंत डिलिव्हरी केलेत. सुमित याने विकेटच्या शोधामध्ये आलाय, जंगलामध्ये आलाय शिकार करण्याकरता. यावेळी चांगल्या पद्धतीचा बॉल राहिली आहे, वेगवान अपील, एज अँड टेकन, विकेट प्राप्त झाली आहे. सुमित तळेकर आल्या बरोबर त्याने विकेट प्राप्त केली आहे. बिग विकेट डाऊन. यज्ञेश भोईरला माघारी परतावं लागेल आणि तसेच परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून डबल विकेट, बॅक टू बॅक जर विकेट घेतल्या तर 500 रुपयाचा पुरस्कार आणि विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल सुमित तळेकर याला. टिमक्याची चोली बाई रंगाने फुलायली, टिमक्याची चोली बाई रंगाने फुलायली. तुझी माझी जमल चोरी माझी. थँक्यू डिझे, थँक्यू. तुझी माझी. जोडी जमली आहे. सुमित तळेकर मैदानादरम्यान आग लावतात आणि मैदानाच्या बाहेर परेशदादा भोईर. आयोजनामध्ये देखील त्यांचा एक मोलाचं सहकार्य राहिलंय, मोलाचा वाटा त्यांचा देखील राहिलाय आणि या सुमित तळेकरवरती ते नितांतपर्यंत त्यांनी दर्शवलंय, त्याकरता पारितोषिक आलाय. आणखी एक विकेट जर सुमित यांनी या बॉलवरती घेतली तर 500 रुपयाचा पुरस्कार आणि या तिसरी जर घेतली तर बॅक टू बॅक तर 1000. म्हणजे टोटली मला वाटतं की बॅक टू बॅक विकेट करता 500 आणि त्याच्यानंतर तिसरी घेतली तर 1000, म्हणजे टोटली 1500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. सुमित तळेकर, मौका है, माहौल है, दस्तूर भी है, सर्व काही आहे. कायनात देखील तुमचा साथ देते आहे. जितेश आले बॅटिंग करण्याकरता. विकेटच्या शोधामध्ये A1 जोडीकडून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. या बॉलवरती विकेट आली तर थँक्यू डिझे. एक मिनिट थांबवतो आणि बघा, जितेश यांनी जर 3 बॉल 3 षटकार मारले तर मामा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल आणि तसेच सुमित तळेकर यांच्याकरता ती ऑफर आणखी चालू आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे, 2 बॉलवरती 2 विकेट घ्या. A1 जोडी या विभागामधील परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये खेळ आहे आणि फुलवाला स्टँड त्यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक दिले जात आहेत. त्यांच्या स्टँडच्या आसपास त्यांच्या स्टँडवरती जर तुम्ही बॉल माराल तर तुमच्याकरता 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. मृदुल सर बघा, क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटची मजा घेत आहेत आणि मजा घेण्याचबरोबर पारितोषिकाचा देखील वर्षाव करतायत. धावफलक वाढला गेला, जाऊन पोहोचले 31. 31च्या आकड्यावरती सुमित तळेकर शेवटचा बॉल घेऊन कॅमेरामॅन एंड कडनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत आहेत. भरत कुडू ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल, फुल टॉस मिळाला, फटका तर चांगला सजवला, डीपवरती खेळू तैनात आहे. एका धावेच्या व्यतिरिक्त दुसरं काही उपलब्ध नाही आणि एकाच धावेने समाधान व्यक्त करावं लागेल. षटक क्रमांक होती 3 ची समाप्तीने आई जीवदानी बोलिंग संघ जाऊन पोहोचलाय 32-32. धन माझे खांदे बोलीला नवस बोलीला
येस धन्यवाद डीजे. आई जीवदानी संघ विपक्ष आई गावदेवी आणि त्यातील ती लढत आपण कडवी लढत पाहतोय. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 32 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दुसरीकडे तो फुलवाला स्टँड आणि तिथे स्वर्गीय जयेश घरत यांचा आपण बॅनर देखील पाहतोय. प्रचंड मोठं प्रेम खऱ्या अर्थानं जयेश घरत. आज कोण विसरणार जयेश घरतला. अनेक मोठमोठ्या स्पर्धा महाराष्ट्रातील एक अंडरम क्रिकेटमध्ये एक वेगळं नाव अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका जयू आज आपल्यात नाही आहे परंतु प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक वेगळं स्थान आहे. तुम्ही आयुष्य कसं जगलात आणि त्यामध्ये तुम्ही कितीही माणसं कमावली हे महत्त्वाचं आहे. अगदी दोस्तीच्या दुनियाचा राजा माणूस स्वर्गीय जयेश घरत आज आपल्यात नाही आहे परंतु ह्या स्पर्धेच्या वतीनं आगरी प्रीमियर लीगच्या वतीनं पुन्हा एकदा जयू तुला भावपूर्ण श्रद्धांजली. आज जेथे जेथे बॉक्स क्रिकेट ओव्हरआर्म क्रिकेटच्या स्पर्धा होतात तेथे तेथे अगदी आदरानं जयेश घरतचं एक वेगळं नाव घेतलं जातं आहे. तुम्ही आयुष्य जगत असताना त्यामध्ये आयुष्याचा जो चित्रपट आहे ना तो 2 दिवसाचा असतो. एक दिवस येण्याचा एक दिवस जाण्याचा आणि त्या आतमध्ये तुम्ही जे कार्य करताना त्यांनीच अगदी तुमचं आयुष्यभर नाव घेतलं जातं आहे. आणि आज आपल्या जयेश घरतचं नाव अगदी महाराष्ट्रभर आदरानं घेतलं जातं आहे. असं एक व्यक्ती आज आपल्यात नाही आहे परंतु जयू खूप सारी आठवण आज देखील प्रत्येक मैदानामध्ये तुझी आहे रे. असा तो खेळाडू पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं वळतो. आतापर्यंत धावफलकावर पहिलं षटक 9 धावेंचं, दुसरं षटक 16 धावेंचं, तिसऱ्या षटकामध्ये धावेंना रोख लगावत असताना सुमित तळेकर 7 धावा देत असताना पहिल्या 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 32 धावा ह्या धावफलकावर आहेत. आता येणारे 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 12 चेंडू किती धावांचा टार्गेट धावफलकावर बनवलं जाईल, किती धावा धावफलकावर बनवल्या जातील ह्या येणाऱ्या ते काय वेळ नक्कीच दर्शवेल. वेळ जास्त जातोय मित्रांनो, प्लीज. वर्ध विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. चौथं षटक मार्गस्थ आहे. पहिला चेंडू अनिकेत आहे. अनिकेत या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. अंडरआर्म क्रिकेट खेळत असताना अनिकेतला देखील आपण बऱ्याच वेळा पाहिलंय. ह्याच अंडरआर्म क्रिकेट पासून त्याची सुरुवात परंतु आज आपला आगरी सुपुत्र अर्थातच प्रशांत घरत द फायटर जेट ऑफ वसई तालुका ह्याच विभागातील ह्याच अर्णाला भूमीतील आणि ह्या आगाशी नगरीतील अनेक मोठमोठ्या मैदानं गाजवणारा आज संपूर्णतः आखाती देशांपर्यंत आणि इंडियन स्टेट प्रीमियर लीग इथपर्यंतचा तो प्रवास आपण पाहतोय. आगरी समाज म्हटलं तर अनेक मोठमोठे खेळाडू यावेळेला चांगल्यारित्या प्रयत्न चांगला होता. अफलातून प्रयत्न आहे. काय क्षेत्र रक्षण आहे. नवचितची संधी आहे. आता संधी आहे परंतु रोखलं जातंय स्वतःला. यावेळी ज्या वेळेला अशा प्रकारचं आपण क्षेत्ररक्षण पाहतोय ना त्यावेळेला आठवतोय तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील जॉन्टी रोड्स, ग्लेन फिलिप्स, त्यानंतर सर रवींद्र जडेजा आणि त्यांचीच आठवण करून देणारं हे क्षेत्ररक्षण होतं. अफलातून अगदी नेत्रदीपक. संतोष सर. आपल्या टीम करता धावा वाचवल्यात. जर हा कॅच बनला गेला असता तर कॅच ऑफ द टुर्नामेंट मी आताच इथे घोषित केला गेला असता. अफलातून प्रयत्न. आपल्या टीम करता धावा रोखल्यात हे महत्वाचं आहे. भले इथून विकेट मिळाली नाही पण टीम करता धावा रोखल्यात. यावेळी चांगल्या पद्धतीचा बॉल राहिला आहे. बॅट अगोदर फिरी बॉल नंतर आला गेला आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत अनेक त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. खेळाडूची प्रशंसा करावी लागेल. चांगल्या प्रकारची फिल्डिंग त्या क्षेत्रामध्ये होताना बघितली आहे. वेल फील्ड. आणखी एकदा ॲक्शन रिप्ले मध्ये बघा ज्यापुढे जस्ट केलं गेलं. परफेक्ट बाउंड्री लाईनवरती हा कॅच देखील पकडला गेला होता आणि त्याच्यानंतर बॉडीचा बॅलन्स बिघडला गेला, संतुलन बिघडलं गेलं. त्याच्यानंतर बॉलला रिलीज केलं. बॉल मैदान दरम्यान आतमध्ये फेकला गेला आणि त्याच्यानंतर आतमध्ये येऊन बॉलला आणखी एकदा फील्ड केलं गेलं. चांगली फिल्डिंग. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय. ओव्हर द विकेटचा मारा यावेळेला टो लावलाय. उंच आहे, हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय, टिपलाय झेल, संपलाय खेळ आणि खेळाला आता लागतोय पूर्णविराम तुर्ताच. ऐकूया पुन्हा एकदा डीजेला. लई दिसाची हाय इच्छा मनाची बाई, लई दिसाची हाय इच्छा मनाची बाई, माझी हाऊस पुरवाल का, कोणाकवा गोटीन फिरवाल का, कोणाकवा गोटीन फिरवाल का.
Yes, धन्यवाद डीजे. काय डीजे मॅन आता संपूर्ण आता ते आगरी कोळी गीते आणि आगरी कोळी म्हटलं तर सातत्यानं म्हटलं जातं ना की गोठ्यात गाई घरात आई शिर्डीचा तो साई आणि आम्हा आगरी कोळ्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवते ती आमची कारल्याची एकवीर आई. असा संपूर्णतः तो आमचा आगरी कोळी समाज म्हटलं तर एक माणुसकीचं माहेरघर म्हणून माझ्या समाजाकडे पाहिलं जातं. गर्वच नाही तर माज आहे आगरी असल्याचा. आगरी समाज हुंडा पद्धत नाही. आगरी समाजात जो मान आईला आहे तोच मान खऱ्या अर्थानं सुनेला देखील आहे. त्यामुळेच तिजोरीची चावी आईनंतर पत्नीकडे देखील ही देण्यात येते. आगरी समाज आलिशान गाडी बंगला दागिने आणि प्रचंड मोठं अशी आवड प्रत्येक सोन्या नाण्याची असा तो आमचा आगरी समाज. जीवाला जीव देणारा आणि गद्दारी गेला तर जीव घेणारा देखील हाच तो आमचा आगरी समाज आहे. आणि हाच तो संपूर्णतः आगरी समाजाच्या माध्यमातून आगरी युवा प्रतिष्ठान आगरी प्रीमियर लीग पर्व तिसरा 2026चा तो क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा तो महासंग्राम आज आपण पाहतोय. आज दुसरा दिवस येत असताना एक प्रचंड मोठं ते कॉम्पिटिशन आणि त्यातीलच हे अजून एक मोठी लढाई आपल्या भेटीला येते. एकीकडे आई गावदेवी विपक्ष आई जीवदानी ह्यातील रंगलेला तो सामना रोमांच थरार पदालित्य संघर्ष नाट्य आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा उंच आहे हवेत आहे क्षेत्ररक्षक अगदी वेगाने येतोय परंतु अजून एक पुन्हा एकदा चुकी आहे आणि चुकीला खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या भाषेमध्ये क्षमन आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत धावफलकावर आम्हाला तुषार माहिती पोहोचवते की धावफलक 37 आहे. 37 धावा धावफलकावर आहेत. अनिकेतनं तिसऱ्या षटकामध्ये चौथ्या षटकात प्रभावित करणारा खेळ फक्त आणि फक्त 5 धावा तो खर्ची पडत असताना आपण पाहिला. ॲक्युरेसी मैदानामध्ये पाहिली तुर्तास 4 षटकांचा खेळ आहे. येऊया पुन्हा एकदा डीजे मॅनच्या दिशेनं आणि ऐकूयात सुमधुर संगीत. थँक्यू डीजे. अनिकेत अप्रतिम दर्जाचं षटक हाताळले. अशा पद्धतीने जर बॅटिंग चालू राहिली तर किमान 47 धावा बनवू शकतायत. प्रोजेक्टेड स्कोर आपण सध्या तर बघतोय आणि आई जीवदानी संघ 37-37च्या आकड्यावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय. आई गावदेवी बोळींच्या संघाने देखील आतापर्यंत संघर्ष केलाय. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. किमान फायटिंग टोटल किमान तुम्हाला पाहिजे असेल तर मृदुल सर शेवटच्या 6 बॉलमध्ये किमान 12 ते 15 धावा पाहिजेत. नक्कीच सर चांगला उल्लेख केला. येथून 10 ते 12 धावा येणं गरजेचं आहे. धावांना खऱ्या अर्थानं ते रोख लगावलंय. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या परंतु त्यानंतर चांगल्यारीत्या कमबॅक करत असताना अनिकेतला देखील आपण पाहिला. शेवटचे 6 चेंडू राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू उंच आहे हवेत आहे क्षेत्ररक्षक येतोय टिपलाय झे संपलाय खेळ तऱ्हेने यावेळेला चांगल्यारीत्या चेंडूला गॅदर केला जातोय. ऐकूया तुर्ताच पुन्हा एकदा डीजेला. दीपक दादा पाटील यांचं इथे आगमन त्यांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद डीजे. आगरी कोळी आणि आगरी कोळी गीते म्हणजे पहा ना तुम्ही अरिजित सिंगला ऐका सोनू निगमला ऐका नंतर अतिफ असलामला ऐका कोणालाही ऐका हॉलिवूडची गाणी ऐका कोणतीही गाणी ऐका परंतु लग्नामध्ये हळदीमध्ये फक्त आणि फक्त आमच्या आगरी कोळीच गीतं वाजतायत. ही एक आमची खासियत आहे. पहिल्या चेंडूवर गडीबाद आणि अर्नाळा ग्रामपंचायत सदस्य अर्थात परेशदादा भोईर अजून एखादा झेल टिपला तर सुमेध तळेकर यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिल्या चेंडूवर गडीबाद. आता येणारे 5 चेंडू आहेत. 5 चेंडूमध्ये किती धावा धावफलकावर बनवल्या जातात किती धावांचा टार्गेट धावफलकावर बनवला जातोय. नवीन बॅटर येतोय स्ट्राईक एंडला उभा आहे. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू भरपूर आखूड होता. पहिला निहाळला आणि सोडून दिला अर्थातच आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू अतिरिक्त धावेने धावफलक आतापर्यंत 38. जिंदगी में कुछ करना है तो खुद से वादा निभाना होगा. हर हाल में आगे बढ़ना है तो हर मुश्किल को टकराना होगा. येथून टकरावावं लागणार आहे. येथून प्रयत्न करावा लागणार आहे.
आतापर्यंत धावफलक चांगल्यारीत्या धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. क्रॉस बॅट शॉर्ट सिलेक्शन राहिलं आणि बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाहीये. ॲक्शन रिप्लेमध्ये बघा आणि बॉलवरती बोटं देखील रोल केलेली होती. फिंगर्स रोल केली गेली त्या अनुषंगाने बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाहीये. 38 धावा धावफलकावरती आणि 4 बॉल शिल्लक आहेत सध्या तर. यावेळी फटका तर चांगला सजवलाय. उंची जास्त लांबी कमी बॉलच्या खाली आलाय खेळाडू आणि झेल टिपलाय. विकेटचं बदल सिद्धेशच्या खात्यामध्ये या मॅच मधील दुसरी सफलता. आणखी एक मोठा धक्का आई जीवदानी या संघाला लागला. 38च्या आकड्यावरती 4थ्या विकेटचं पतन. डोंगराचे लोक आग्राचे लोक पाया काटा माझे भरत आहे गो पाया काटा माझे भरत आहे गो डोंगराचे लोक आग्राचे लोक पाया काटा माझे भरत आहे गो पाया काटा माझे भरत आहे गो धन्यवाद डीजे. धावफलकावर आतापर्यंत 38 आहेत. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ. सिद्धेश चांगल्यारीत्या आतापर्यंत विकेट टेकर आहे. दुसरीकडून तो प्रयत्न करतोय. एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे. एकाला रोकायचं, एकाला टोकायचं आहे. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये ह्या मानाच्या, ह्या सन्मानाच्या आगरी युवा प्रतिष्ठान आगरी प्रीमियर लीग मध्ये स्वतःला सिद्ध करायचंय. आणि ही सिद्ध करण्यासाठी चालणारी ती लढाई आहे. डुवाडाय मुकाबला दोन्ही संघांसाठी प्रयत्न त्या प्रकारचा राहणार आहे. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अजून एक सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आपण पाहतोय थोडीशी डोकेदुखी वाढले. आता आई जीवदानी संघ आपण पाहायला गेलं तर थोडासा हताश आहे, थोडासा निराश आहे. पहिल्या 2 षटकामध्ये त्या प्रकारच्या धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर पाचच्या 3 षटकांमध्ये तितक्याशा धावा येत नाही. धावेंना रोख लगावलं जातंय. चांगल्या रित्या कमबॅक सुमित असेल, अनिकेत असेल, आता सिद्धेश देखील त्याच पावलांवर पाऊल ठेवत असताना धावेंना रोख लगावलंय. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पंचांकडे दाद होती, परंतु पंचा वेळेला दर्शवतात थोडासा आउटसाइड द लेग स्टंपचा मारा होता. निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. धावफलकावर फक्त आणि फक्त 39 धावा आहेत. येणारा चौकार, येणारा षटकार एक धावफलक सन्मानजनक परिस्थितीमध्ये आणून ठेवेल, परंतु तो येणार का यावर देखील ती येणारी आता काळ वेळ दर्शवणार आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि गडी बाद आहे. पंचांचा बोट हवेत. अर्थातच पहिल्या 30 चेंडूंचा खेळ 40 धावा धावफलकावर. आता येणारे 41 धावेंचा पाठलाग हा धावफलकावर करायचा आहे. तुर्ताच ऐकूया पुन्हा एकदा डीजेला आणि त्यानंतर येऊया टॉस की बॉसच्या दिशेनं. थँक्यू डीजे. बघा बॅटिंगमध्ये यज्ञेश भोईर यांनी चांगली इनिंग खेळली गेली. 7 बॉलमध्ये 14 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. भरत कुडू यांनी देखील चांगली बॅटिंग केली. 13 बॉलमध्ये 15 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. जितेश 5 धावा, त्याच्यानंतर दिनेशच्या 2 धावा. हार्दिक घरात खाता नाही करू शकले आणि उमेश 1 धाव त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. 40 धावा बनल्या गेल्या. 41 आपण सेट केलं जातं. बॉलिंगमध्ये बघा सुमित तळेकर 2 षटके त्यांनी हाताळले. 16 धावा खर्ची पडले. 1 विकेट आणि 8ची इकॉनॉमी त्यांची राहिली आहे. जय मात्र 1 षटक ते 16 धावांचं मागणं ठरलं गेलं. 16ची इकॉनॉमी राहिली. विकेट त्यांना कुठल्याही प्रकारची मिळाली नाही. अनिकेत पाटील त्यांनी देखील 1 षटक हाताळला. 5 धावा खर्ची पडले. त्यांच्या खात्यामध्ये देखील 1 विकेट आणि 5ची इकॉनॉमी त्यांची देखील राहिली आहे. सिद्धेश गरज शेवटचा षटक स्लॉग ओव्हर ज्याला हाणामारीचं षटक म्हणलं जातंय त्या षटकामध्ये त्यांनी 6 बॉल डिलिव्हर्ड केले. 3 धावा खर्ची पडले. 2 विकेट त्यांना प्राप्त झाल्या आणि 3ची इकॉनॉमी राहिली आहे. 40 धावा बनल्या. जिंकण्याकरता 41चा पाठलाग करावा लागेल. ऐकवा डीजेला.
येस धन्यवाद दर्जे. येणारे 30-41 धावा धाफाकावर बनवायचे आहेत. तुर्तास ह्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांची आर्थिक मदत लाभले आणि त्यांचं देखील नामोल्लेखन करणं तितकंच गरजेचं आहे. त्यामध्ये ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट्स त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, क्षितिज रिसॉर्ट्स त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, नक्षत्र रिसॉर्ट्स त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, निसर्ग रिसॉर्ट्स त्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, पाटील रिसॉर्ट्स, ब्ल्यू वेव्ह रिसॉर्ट्स, मानस रिसॉर्ट्स, मॅग्नम रिसॉर्ट्स, राजहंस रिसॉर्ट्स, सागर रिसॉर्ट्स, त्यानंतर आदरणीय सन्माननीय जयेश जयवंत घरत साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, हरेश्वर नारायण पाटील साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, अतुल वर्तक साहेब यांच्या माध्यमातून तब्बल आर्थिक 10,000ची मदत, सुरेश पाटील साहेब मुक्कामपाडा यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, श्री राजू म्हात्रे यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, प्रभाकर भोईर साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, वेद क्रिएशन वसई यांच्या माध्यमातून तब्बल 12,000 रुपयांची मदत, नितेश पाटील यांच्या माध्यमातून आकर्षित करणाऱ्या त्या मॅन ऑफ द मॅचच्या जर्सी आपण पाहतोय. त्यानंतर सुभाष पाटील साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक मदत, मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज ह्यासाठी नक्षत्र रिसॉर्ट्स यांच्या माध्यमातून ती सायकल आपण पाहतोय. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यासाठी कूलर आहेत आणि ती मदत भरत कुडू साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मालिकावीर चषक आणि अजून आर्थिक मदत खऱ्या अर्थानं पाटील परिवार आणि घरत परिवार यांच्या माध्यमातून कैलासवासी स्वर्गीय जयेश घरत यांच्या स्मरणार्थ पाटील परिवार आणि घरत परिवार यांच्या माध्यमातून देखील ती आर्थिक मदत. आपलं सर्वांचं साहेब हृदयाच्या अंतकरणापासून सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. मॅचच्या दिशेनं येणारे 30 मध्ये 41 धावा त्या धावफलकावर आता बनवायच्या आहेत. नाण्याची आतापर्यंत एक बाजू पाहिले, दुसरी बाजू देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर का इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टार्गेट, कोणताही डिफेंड करणं देखील अशक्य नसतो. आज आठवावा लागेल क्रिकेटच्या इतिहासामधील तो जागतिक विक्रम. 12 मार्च 2006 ODI क्रिकेटमध्ये टीम ऑस्ट्रेलियानं 438 धावांचं अशक्य असं वाटणारं लक्ष टीम साऊथ आफ्रिकेसमोर ठेवलं होतं. परंतु त्या देखील धावांचा पाठलाग हा टीम साऊथ आफ्रिकेनं केला होता आणि रचला होता क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक नवीन विक्रम. आता 30 मध्ये 41 धावा धाफाकावर बनवायच्या टॅपच्या सायनं खेळण्याचा प्रयत्न. अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये जो फटका असतो ना त्या प्रकारचा फटका यावेळेला ऑफसाईडच्या दिशेनं पहिल्या चेंडूवर धावेंचा श्रीगणेश केला जातोय. एक माफक आव्हान धाफाकावर आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही लोक त्यातून मासे काढतात, काही लोक त्यातून मोती काढतात, काही लोक फक्त आणि फक्त समुद्राच्या किनाऱ्यालगत जाऊन आपले पाय भिजवून येतात. अगदी क्रिकेटचा खेळ देखील तसाच आहे. दोन्ही संघांसाठी आपण पाहायला गेलं तर 5 षटकांचा खेळ. त्यातून आता आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे. येथून येणारी ही लढत खऱ्या अर्थानं आपल्याला टॉप 3च्या दिशेने घेऊन जाणार आहे. येथून ती कडवी लढत आहे आणि त्यासाठी त्या प्रकारचा तो प्रयत्न आता करणं हे गरजेचं असणार आहे. यज्ञेश या खेळाडूमध्ये, यज्ञेश्वरमध्ये त्या प्रकारची ताकद आहे. यज्ञेशच्या खांद्यामध्ये आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी पाहतोय. परंतु दुसरीकडून ज्या खेळाडूंना आतापर्यंत प्रभावित करणाऱ्या त्या धावेंना रोख लगावले, बाईकच्या रूपाने ते सिंगल धाव धाफाकामध्ये भर पडत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 2 धावा ह्या धाफाकावर येतात. जब तालाव में पानी रहता है ना तब मछली या चींटी को खाती है, और जब तालाव का पानी सूखता है ना तब चींटी या मछली को खाती है. यानी मौका सबको मिलता है, बस मौके का इंतजार करना चाहिए. आणि ती येणारी काय वेळ नक्कीच दर्शवेल. परंतु आता 2 धावेने धाफाकामध्ये भर पडत असताना धाफाकावर पहिल्या 4 मध्ये 4 धावा धाफाकावर येतात. यज्ञेश्वर ह्या खेळाडूला खऱ्या अर्थानं तो सन्मान दिला जातोय. कागदीपत्री तितकाच स्ट्रॉंग खेळाडू आहे
आणि त्याला ते कॅल्क्युलेशन क्रिकेट आतापर्यंत मैदानामध्ये पाहतोय. यावेळेला चुकी घडते, काही वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये आउटसाइड द ऑफस्टम्पचा मारा. उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू अतिरिक्त धावफलकामध्ये भर पडत असताना आतापर्यंत धावफलकावर 4 मध्ये 5 आहेत. 4 मध्ये 5 धावा धावफलकावर येत असताना धावफलकावर आतापर्यंत चांगली सुरुवात म्हणावी लागेल. एक माफक आव्हान धावफलकावर आहे. 30 मध्ये 41 धावा धावफलकावर कुटायचे आहेत. पुढील चेंडू यावेळेला प्रॉपर टायमिंग आहे. येतोय चेंडू सीमारेखावर. पूल होता सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, दहाडलाय सीमारेखावर. षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 11 धावा धावफलकावर येत आहेत. काय सुरुवात आहे, चांगली सुरुवात. 2 सलामीवर बॅटर, एकीकडे सिद्धेशला पाहतोय, दुसरीकडे जयला पाहतोय आणि त्या प्रकारची सुरुवात आहे. सिद्धेश आतापर्यंत मैदानामध्ये आग उबळतोय, काय खेळ करतोय. परंतु दुसरीकडून देखील त्या प्रकारची आई जीवदानी संघासाठी ती संधी आहे. 2 संघामध्ये एकीकडे आई गावदेवीचा आशीर्वाद आहे, दुसरीकडे आई जीवदानीचा आशीर्वाद आहे. परंतु येथून क्रिकेटच्या मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे. पहिल्या 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा धावफलकावर येत असताना शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा यज्ञेश्वर सज्ज आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू. पंच पुन्हा एकदा आमच्या दिशेने वळत आहेत. अर्थातच 2 हात फैलावले जात आहेत. अतिरिक्त धावफलकामध्ये भर पडत असताना पहिल्या 5 मध्ये 12 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. सुरुवात चांगली आहे. सिद्धेश त्यासाठी जाणला जातो आणि त्या प्रकारची ती सुरुवात आतापर्यंत फ्लाइंग स्टार्ट पहिल्या 5 मध्ये दिले. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा उंच आहे, हवेत आहे आणि दहाडला जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं षटकारासाठी. संतोष मामा यांचा चेंडू लागून झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. यस, धन्यवाद डीजे. आता पहिल्या 6 मध्ये अफलातून सुरुवात आहे. आता 24 मध्ये 23 धावा धावफलकावर बनवायचे आहेत. परंतु आठवावा लागेल तो ऐतिहासिक दिवस 25 जून 1983 विश्वचषकातील अंतिम सामना. पुन्हा एकदा वेस्ट इंडिज हॅट्रिक करेल असं लंडनच्या वृत्तपत्रात देखील लिहिलं होतं, परंतु ते भारतीय संघाला मान्य नव्हतं आणि सर कपिलदेव निकंज यांच्या कर्णधार पदाखाली भारतीय संघानं तो पहिला विश्वचषक आपल्या नावी केला होता. सांगायचं इतकंच आहे मित्रांनो, येथून आपल्यासाठी गमावण्यासारखं काही नाही. येथून जे काही केलं जाईल ते कमावलं जाईल. येथून आतापर्यंत त्या प्रकारचा प्रयत्न आपण दाखवलाय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ, 6 मध्ये धावफलकावर आतापर्यंत फ्लाइंग स्टार्ट आहे. 18 धावा धावफलकावर यज्ञेश्वर थोडासा महागडा आहे, थोडासा हावी पडत असताना आता दुसऱ्या षटकामध्ये मिलिंदला त्या धावेंना रोख लगावायचं आहे. बघा पहिल्या षटकामध्ये 18 धावा ठोकल्या गेल्या. मिलिंद आलेत, पण काय घडेल. पहिला बॉल मिलिंद यांना म्हटलं या तुमचं सहर्ष स्वागत आहे या मॅच मध्ये. बॉल गेलाय सर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंगाचा षटकार जय मात्रेच्या बॅट मधून आलाय. डीजे थँक्यू डीजे. आता सुरुवात झाली आहे. आई गावदेवी संघ बोळींचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. जागा बनवली गेली, शफल केलं गेलं आणि त्याच्यानंतर स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं गेलं. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाहीये. कमबॅक केलाय. येणार बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये 22 आणि 22 बॉलमध्ये जिंकण्याकरता 17ची आवश्यकता आहे. जय मात्रे यांनी आक्रमण केलं आणि पहिल्याच बॉलवरती प्रेशर बनवला गेलाय बॉलरवरती. कमबॅक करावं लागेल बॉलरला. यावेळेस स्विच हिट करण्याचा मनसुबा बनवला. त्याच्यानंतर बॉलला बघितलं की हा फुल टॉस जसा परत गेलाय त्याच पद्धतीने देखील खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 22चा इशारा ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. येणारा बॉल शिल्लक असतील 11, 21 आणि 21 बॉलमध्ये जिंकण्याकरता 16 या धावसंख्येची आवश्यकता आहे. मृदुल सर बघा ही मॅच एकतर्फी चालली आहे सध्या. तर बॅटिंग साईड टीम विजयाच्या दिशेने वाटचाल करते. विकेट आली आहे. झेल टिपलाय. जयला माघारी परतावं लागेल.
मोठा धक्का इथून लागला. या मॅच मध्ये पलटवार करण्याची संधी मिळाली आहे. आई जीवदानी संघ देखील सांगतो ही मॅच संपली नाहीये. माफ करा, सिद्धेची विकेट आली आहे. विकेट महत्वाची होती आणि विकेट इथे प्राप्त झाली आहे. सुमित तळेकरला नव्यानं दाखल झाला बॅटिंग करण्याकरता. सुमित यांनी जर 2 बॅक टू बॅक षटकार मारले तर त्यांच्याकरता परेशदादा भोईर 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल आणि 3 जर मारले तर 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून देखील अफाट मेहनत घेतली गेली. या गावचे सर्व ग्रामस्थ, आमच्या अग्री सेनाचे सर्व कार्यकर्ते आणि त्याचबरोबर आमची कमिटी मेंबर्स आणि त्याचबरोबर परेशदादा भोईर अफाट मेहनत घेतली या स्पर्धेकरता. मृदुल सर बघा, ज्यावेळेस आपण कुठली स्पर्धा घेतो त्याच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने पडद्याच्या पाठीमागे जे काही हिरो असतात ते म्हणजे आयोजक. 26 धावा धावफल करते आणि जिंकण्याकरता पाहिजे त्या फक्त आणि फक्त 15. यावेळेस बॅक टू बॅक विकेट, आणखी एक विकेट. जयला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन, दुसरा धक्का. 18 बॉल शिल्लक आणि जिंकण्याकरता 15 धावा पाहिजेत. ही मॅच संपली नाहीये. गेम इज ऑन. चला आता सगळ्यांचे हात वर आले पाहिजेत आणि बीट सोबत लेफ्ट राईट करायचं आहे. रेडी, लेफ्ट राईट, राईट लेफ्ट, लेफ्ट राईट, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट राईट राईट. यस, धन्यवाद जे. पहिल्या 2 षटकांचा खेळ धाफकावर 26 आहेत. अर्थातच आता येणारे 18 मध्ये 15 धावा धाफकावर बनवायचे आहेत. रडून काहीच बदलत नाही, थांबून यश गवसत नाही. उठ, उभा राहा, लढा दे, कारण हरलेला पुन्हा कधी हरत नाही. येथून आतापर्यंत आपण पराभूत आहेत, परंतु आपल्यासाठी हाच संदेश असेल, येथून प्रयत्न करावे लागतील. येथून प्रयत्न पराकोटींचे असणार आहेत. येणारे 18 मध्ये 15 धावा धाफकावर बनवायचे आहेत. एकाला रोकायचं, एकाला टोकायचं आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये खरं तर आता स्वतःला सिद्ध करायचं आहे. आगरी युवा प्रतिष्ठान वसई पुरस्कृत आगरी प्रीमियर लीग सीझन 3 टॉप 3च्या दिशेनं कोणता संघ जाणार ह्यासाठी ती कडवी लढत आपल्या समोर आहे. 18 मध्ये 15 धावा अजून देखील धाफकावर बनवायच्या आहेत, परंतु दुसरीकडून चांगला प्रयत्न दुसऱ्या षटकामध्ये निनाद यांचा देखील राहिला आहे. पहिलं षटक 18 धावांचं, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा धाफकावर येत असताना आपण पाहिल्या. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि उद्याच्या दिवसात खऱ्या अर्थानं आपण पाहणार आहोत ग्रँड फिनालेचा दिवस, सुपर संडेचा दिवस. आज खऱ्या अर्थानं जाती धर्मांच्या भिंती भेदून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवणाऱ्या ह्या क्रिकेटच्या खेळात तुम्ही आम्ही प्रत्येक जण प्रेमात पडलोय आणि अशीच प्रेमात पडणारी अशीच ही स्पर्धा अर्थातच आपण पाहतोय. आगरी युवा प्रतिष्ठान वसई पुरस्कृत आगरी प्रीमियर लीग सीझन 3 एक भव्य दिव्य असं आयोजन, नियोजन, भव्य दिव्य अशा ट्रॉफीज पाहतोय. एक प्रचंड असं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहतोय. प्रथम पारितोषिक तब्बल 50,000 रुपये, द्वितीय 25, तृतीय 15 आणि चतुर्थार्थ 5वा आणि 6वं 5-5 हजार रुपयाचं ते पारितोषिक आहे. आकर्षित करणाऱ्या ट्रॉफ्या आपण पाहतोय आणि ह्या ट्रॉफ्या खऱ्या अर्थानं महेश वजे फुलेवाला एक दानशूर असं व्यक्ती आणि त्यांच्या माध्यमातून ह्या दरवर्षी आपण ती आर्थिक मदत आपण सातत्यानं पाहतोय. मॅचच्या दिशेनं 18 मध्ये 15 धावा धाफकावर बनवायचे आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय अगदी वेगानं, थोडासा पडतोय, नडतोय, परंतु चांगल्यारीत्या गॅदर करतोय. तुर्ताच लॉंग लेगच्या दिशेनं 2 धावा धाफकामध्ये येत असताना आता धाफकावर आतापर्यंत 28 धावा धाफकावर आहेत. सुमित तळेकर बॅक टू बॅक 2 षटकार मारतील तर त्यांच्याकरता परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार आणि बॅक टू बॅक 3 आले तर 1000 रुपयाचा पुरस्कार परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून दिला जाईल. खोलवर टप्प्याचा बॉल त्याला देखील खेळून काढला जात आहे. अलॉंग द कार्पेट सिंगल एकेरी धाव फलकावरती जोडले जाईल. हार्दिक आलेत बॉलिंग मार्कवरती आणि पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव, त्याच्यानंतर सिंगल आणि धाव फलक 29च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. नयन आम्हाला सांगतील की जिंकण्याकरता आता किती धावसंख्येची आवश्यकता आहे. इक्वेशन समीकरण पूर्णपणे बदलत चाललंय.
16 बॉल आणि 16 बॉल मध्ये जिंकण्याकरता 12ची आवश्यकता आहे. मृदुल सर, किमान जे 4 बॉल शिल्लक आहेत 4 पैकी 2 विकेटची आवश्यकता आहे या मॅच मध्ये पलटवार करण्याकरता. नक्कीच पलटवार करावा लागेल, येथून प्रयत्न करावा लागेल. येथून जर का पराभूत झालात तर अगदी वर्षभराची अर्थातच 365 दिवसांची ती लॉंग वेटिंग असणार आहे. निर्धाव चेंडू येतोय, तो प्रयत्न केला जातोय. प्रशांत भोईर दुसरीकडून आहे, समोर गोलंदाजी मार्कवर आपण हार्दिकला पाहतोय. हार्दिकचा तो प्रभावित करणारा खेळ सातत्यानं आपण पाहिलाय, परंतु पंच आमच्या दिशेने वळतात. अर्थातच आता ती अतिरिक्त धाव खऱ्या अर्थाने ती डोकेदुखी आई जीवदानी संघासाठी ठरत असताना पाहतोय. उद्याच्या दिवसात अर्थातच ग्रँड फिनालेचा दिवस आणि विशेष अतिथी अर्थातच आगरी दादा 007 एक आगरी हास्य विनोदी कलाकार टिंबी खोडाव्या नगरीतील आपण पाहणार आहोत. सफाई येतील संपूर्णतः त्यांची ती टीम आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण यूट्यूबच्या माध्यमातून सातत्यानं पाहिले असेल त्या धनेश दादा गावड आणि त्यांची संपूर्णतः ती टीम अर्थातच आगरी दादा 007 हे देखील उद्या आपण विशेष अतिथी म्हणून पाहणार आहोत. 15 मध्ये 10ची आवश्यकता आहे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, फुल टॉस मिळालाय, फटका तर चांगला सजवलाय. डीप वरती खेळू, दुसऱ्या धावेची मागणी झाली, हा मिळवली गेली आणि इझिली 2 धावा होत आहेत कंप्लीट. आई जीवदानी संघ या मॅच मध्ये जर पलटवार करायचा तर या धावा कुठे तर तुम्हाला रोखावे लागतील, नाहीतर आई गावदेवी बोलिंगचा संघ या मॅचला एकदम इझिली जिंकू शकेल. 8ची आवश्यकता जिंकण्याकरता. येणार बॉल शिल्लक असतील 8 या धावसंख्येची आवश्यकता आहे जिंकण्याकरता. स्कोर कार्ड 33च्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. यामुळे आणखी एकदा फटका चांगला सजवला गेला. दुसऱ्या करता आणखी एकदा मेहनत केली गेली आणि 2 धावा इझिली होत आहेत कंप्लीट. षटक क्रमांक आपण तिसरा मार्गस्थ बघतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आई गावदेवी बोलिंगचा संघ जाऊन पोहोचलाय 35च्या आकड्यावरती. येणारा बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये 13 आणि 13 बॉल मध्ये जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 6ची आवश्यकता आहे. हा फुल टॉस मिळाला, फटका चांगला सजवला. डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू इंटरेस्टेड, बॉलला फीड केलं गेलं, एक धाव तिथून इझिली प्राप्त होईल. येणारा बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता बोलिंगच्या संघाला धावा बनवायच्या त्या फक्त आणि फक्त 5. मिलिंद यांनी जर बघा 2 विकेट घेतल्या तर बॉलरने जर 2 विकेट घेत आहे तर जेम्स बॉन्ड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. बॉलर यांच्या करता येते पारितोषिक तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. हॅट्रिक बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा आणि चांगल्या पद्धतीचा राहिलाय. आमचे मॅन्युअल स्कोरर अर्थातच तुषार किणी यांच्या माध्यमातून देखील तुषार भोईर क्षमासावी यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं सिंगल धाव धाफाक्यामध्ये कंप्लीट. आता 4 धावेंची गरज आहे. मॅचचा पारडा आपण पाहायला गेलं तर संतोष तर थोडंसं एकतर्फा जात आहे. चांगला खेळ आतापर्यंत मैदानामध्ये दाखवला जातोय. ओव्हर द विकेटचा मारा, पुढील चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, परंतु यष्टीरक्षक थोडासा फंबल आहे, चुकी घडते आणि अगदी चपळाईनं ती सिंगल धाव धाफाकामध्ये भर पडली. आता मॅचचं इक्वेशन काय आहे? 9 बॉल शिल्लक आणि 3ची आवश्यकता आहे. ही मॅच पूर्णपणे बघा बॅटिंग साईड टीमच्या दिशेने झुकली आहे. मृदुल सर, मी सांगू शकतो की या मॅच मध्ये आता कमबॅक करणं आई जीवदानी संघाकरता कठीण आहे. कठीण नाही तर अशक्य असं मानावं लागेल. यावेळेस फुल टॉस चुकी घडली आहे आणि हा बॉल वेगवान गतीने चाला. नो बॉल करार केलाय. 9+4 टोटल या 5 धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि क्वार्टर फायनल मॅच मध्ये प्रवेश मिळाला जातोय. आई गावदेवी बोलिंगच्या संघाच्या माध्यमातून अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक आई जीवदानी टीम. आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. हृदयाच्या अंतःकरणापासून आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. चला या दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचंय. आई गावदेवी बोलिंगचा आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ खेळताना आपण बघणार आहोत, ज्याने की पहिली मॅच खेळली होती. मॅच समरी बघूयात. भरत कुडू
चांगली बॅटिंग केली 13 बॉलमध्ये 15. त्याच्यानंतर यज्ञेश भोईर 7 बॉलमध्ये 14. पहिल्या डावाचा आपण खेळ बघितला आणि 43 आव्हान ठेवलं गेलं. सिद्धेश घरत 5 बॉलमध्ये 15. त्याच्यानंतर प्रशांत भोईर 7 बॉलमध्ये 10 आणि त्याच्यानंतर जय मात्रे 6 बॉलमध्ये 7 आणि सुमित तळेकर 4 बॉलमध्ये 4. या मॅचला एकदम इझिली जिंकलं गेलं. आई गावदेवी बॉलिंग या संघाच्या माध्यमातून अभिनंदन. 8 विकेटने या मॅच वरती विजय प्राप्त केला गेलाय. नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा दोन्ही संघांचे कॅप्टन्स या टॉस साठी.